जळगावमध्ये सुवर्णकार समाजाचा वधूवर परिचय मेळावा उत्साहात संपन्न। महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव जिल्हातर्फे सोनार समाजाचा अखिल भारतीय सर्व पोट शाखीय 10वा ऋणानुबंध वधूवर पालक परिचय मेळावा जळगाव येथील आदित्य लॉनमधील कैलासवासी विजय बुधाशेठ बिरारी सभागृहात शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या मेळाव्यास महाराष्ट्रासह मध्य प्रदेश व गुजरात राज्यातून मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते। मेळाव्यात 480 जणांनी प्रत्यक्ष परिचय दिला तर 400 वधू व 1100 वर अशा एकूण 1500 जणांची नोंदणी करण्यात आली आहे। उद्घाटन जिल्हा अध्यक्ष संजय बापूराव विस्पुते, उपाध्यक्ष विजय केशव वानखडे, सचिव संजय नथू पगार आदी मान्यवरांच्या हस्ते श्री नरहरी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन करून झाले। यावेळी बोलताना संजय विस्पुते यांनी विवाह ही एक सामाजिक व सांस्कृतिक मूल्य जपणारी संस्था असल्याचं सांगत वधूवर निवडताना समाज परंपरा, व्यवसाय आणि संस्कार यांचा विचार करण्याचं आवाहन केलं आहे। मेळाव्यात ऋणानुबंध परिचारक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले। या उपक्रमातून सुमारे 60 ते 70 विवाह जुळण्याच्या मार्गावर असून समाजासाठी हा उपक्रम दिशादर्शक ठरत असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी जळगाव जिल्हा प्रतिनिधी विनोद पवार यांचा रिपोर्ट। बऱ्याच वेळेला शिक्षण झालेल्या मुलींना कळत नाही, संस्कार समजत नाही। मला वाटतं आपण तिची आई होऊन तर प्रयत्न करून बघा। मला वाटतं तिला जर आपण आईसारखं प्रेम दिलं तर 100% ती आपल्या सांगण्यानुसार वागण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। म्हणून मला वाटतं सासू बनण्यापेक्षा आई बना आणि सुनेंना विनंती करेल, होणाऱ्या सुनेंना की नुसतं शब्दाने आई म्हणणं सोपं आहे, पण मला वाटतं आईसारखं तिच्याशी पण आपण वागा। कारण आता नवीन सर्वच आई म्हणता, पण आई वागल्यास बाई वागतो का हा सुद्धा मला वाटतं सर्वांसमोर प्रश्न आहे। म्हणून या सर्व गोष्टीचं मला वाटतं आपण सर्वजण प्रयत्न करूया। पुन्हा आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्व वधूवर आलेले त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। जे नवीन निवडून आलेले आमच्या वानखेडे सब जिल्ह्यातून आमचे पारवळ्याचे बंधू आहेत, सगळ्यांचं मनोपूर्वक अभिनंदन करतो। जिल्ह्यामधून आणताना सांगत होतो की आपल्या समाजाचे एक महेश चोगले म्हणून भिवंडीला आपले बीजेपीचे आमदार आहे। पुढच्या कार्यक्रमात अण्णासाहेब म्हटले पुढच्या त्यांना बोलू, माझे चांगले मित्र आहेत जवळचे। मला वाटतं आपण चांगल्या पद्धतीने राजकारण सुद्धा विचार करतोय आणि या भविष्यात सुद्धा आमचे एकच वाक्य असतं, पद का अंतिम चिन्ह नाही, सिंहासन चल जाना, सब समाज लिए आगे बढ़ते जाना। सर्व समाजाला घेऊन मला वाटतं आपल्याला आपल्या देशाला मोठं करायचं आहे। म्हणून आपल्यासाठी प्रथम राष्ट्र या इच्छेने आपण समाजात काम करूया। पुन्हा आपल्या सर्वांना विनंती करेल की आज आपण सर्व भोजनची व्यवस्था इथे केलेली, अन्न वाया जाणार नाही याची आपण सगळ्यांनी काळजी घ्या। कारण अन्न आपल्यासाठी ब्रह्मदेव मानला जातो। कारण अन्नाच्या माध्यमातून आपण परत आपल्यामुळे कोणाचं एक जेवण होऊ शकतं, कोणी भुकेला जाणार नाही याची आपण काळजी करून सगळ्यांनी मदत करावी असं सर्वांना विनंती करतो। दुसरं जाताना एकदा सांगेल की आपल्याला राष्ट्र मोठं करायचं असेल तर स्वदेशी वस्तू वापरण्याचा प्रयत्न करा, विदेशी वस्तू टाळण्याचा प्रयत्न करा। कारण आपण पाहत असाल या विकसित भारतामध्ये भागीदार होण्याची चांगली संधी, त्या देशाचा विकास होत असताना माझी काय भागीदारी, तर मी या भारतात बनलेल्या वस्तू मी वापरतो, ही माझी भागीदारी। म्हणून जास्तीत जास्त वस्तू देशामध्ये बनणाऱ्या असतील त्याला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करा। एकाच वेळेला होणार याची जाणीव आहे, पण येणाऱ्या काळामध्ये हळूहळू का होईना आपण देशात बनणाऱ्या वस्तूंना प्राधान्य देऊन त्या वापरण्याचा प्रयत्न करूया ही सर्वांना विनंती करतो। आणि अजून पुन्हा सर्वांना मनपूर्वक आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।